नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर सुलोचना हर्षे यांनी लिहिलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत आजच्या आनंदी कट्ट्यावरून पोचवते. मन करारे प्रसन्न. अपूर्ण काम म्हणजे अप्रसन्नतेला आमंत्रण. द्विधा मनस्थितीत कामं पूर्ण करता येतच नाही. मग ही द्विधा सोडवायची कशी? तर बघा, मन एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतं. त्याची शक्ती अफाट आहे, हे खरं आहे, पण ते एका जागी टिकत नाही. त्यामुळे त्याची शक्ती कुठंच लावली जात नाही, ती वाया जाते, निरुपयोगी ठरते. सतत संकल्प विकल्पात हेलकावं खाणं हा मनाचा स्थायी भाव आहे. आपण संकल्प करतो म्हणजे ठरवतो की आज मी पुरणपोळी खाणार. मन लगेच विकल्प उभा करतं. मग श्रीखंड कसं वाटेल? मन परत मग श्रीखंडाची कल्पना करायला सुरुवात करतं. तोच त्याला चमचमीत जेवणाची आठवण होते. मग त्या चमचमीत झणझणीत जेवणामध्ये नेमकं काय खायचं असे पर्यायी त्याच्या समोर येतात. मन सैरभैर होतं. सगळंच हवंय असं वाटतं, पण प्रत्यक्षात एका वेळी एकच शक्य आहे. मग काही जण महागड्या हॉटेलमधल्या थाळीसारखं श्रीखंड, चमचमीत जेवण, ढोकळा, समोसा, झुणका असे सगळे एकाच ताटात घेऊन घास खात एका पदार्थावरून दुसरा पदार्थ असं उडत उडत जेवण केल्यासारखं करतात. त्यातनं श्रीखंडात बुडालेली बोटं असतात, ना रश्श्याचा भुरका असतो, ना पुरणपोळीची तृप्ती असते. पोटातली जागा संपते, पण मनाच्या तृप्तीचा काही ढेकर येत नाही. आयुष्याचंही तसंच आहे हो. तृप्ती किंवा समाधान हवं असेल ना, तर एका वेळी एकच गोष्ट हाती घेऊन त्याला पूर्ण न्याय द्यायला पाहिजे. अपुरं काम म्हणजे ताण. हे वाक्य लक्षात घेतलं पाहिजे आपण. आपल्या चेहऱ्यावरच्या त्रस्ततेचं गूढ आपल्याला तेव्हाच उकललेलं दिसेल जेव्हा आपण हे वाक्य लक्षात घेऊ. आणि हितकर परिणाम हवा असेल ना, तर आलेल्या प्रसंगाची कशा प्रकारे हाताळणी केली पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर अनिताच्या बाथरूमच्या खिडकीतून पाण्याची गळती सुरू झाली. वरच्या फ्लॅटमधला ड्रेनेज पाईप लीक व्हायला लागला. आता वरचा शब्द येताच अभावितपणे वरची माणसं, त्यांची गुणवैशिष्ट्य तेही तिच्या मनात आली. आता त्यांच्याशी बोलायचं म्हणजे आपल्यासारख्या, मग गाडी आपल्या गुणवैशिष्ट्यांवर आली. जवळजवळ 15 मिनिटांनी अनिता भानावर आली आणि मग तिचं डोकं भणभणायला लागलं. क्षणभर थांबून तिनं दीर्घ श्वास घेतला. मी कुठे होते? कोणत्या कारणानं डोकं भणभणायला लागलं? तिनं आपल्या मनातल्या मनात विचारांचा धांडोळा घेतला. हां, तर मी बाथरूममध्ये होते, समोर खिडकी होती, मनात विचार होता वरच्यांचा ड्रेनेज पाईप लीक होतोय आणि माझ्या बाथरूममधल्या खिडकीतून ते पाणी गळतंय. मग तिनं स्वतःला विचारलं, माझं लक्ष कुठल्या शब्दावर आहे? म्हणजे कुठला शब्द अंडरलाईन होऊन माझ्या मनात त्याचा विचार येतोय? तर त्याचं उत्तर आलं वरच्यांना. वरच्यांचा विचार करणं हे तुझ्या हिताचं आहे का, हाही प्रश्न तिने मनाला विचारला. तर मनाचं उत्तर आलं नाही, कारण मनस्ताप होतो. शिवाय त्यांना बदलणं माझ्या हातात नाही. म्हणजे तापदायक विचार मनातून काढून टाकायला हवेत, हे तुला मान्य आहे का? मनाने तिला विचारलं. तिने हो म्हटलं आणि 100% तसंच करायला हवं असा दुजोरा दिला. हितकर विचार आणून जर अहितकर विचार आपण बाजूला सारले तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आता हे जे वाक्य सांगितलं त्याच्यामध्ये अंडरलाईन करण्यासारखं काय आहे? तर जे तुझ्या हातात आहे, म्हणजे वरच्याऐवजी माझ्या बाथरूमच्या खिडकीचा विचार करणं आणि त्याला अनुसरून स्वतःला शक्य असलेली हितकर कृती करणं. जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा राग, चिडचिड, असहाय्यता या सगळ्या भावना दूर होतात. मग तिच्या मनात विचारायला, चला तर मग माझ्या बाथरूमची खिडकी यावर 5 वाक्य तयार करू. अनिताने समोर पाहिलं. खिडकीच्या काचांवर धूळ बसलेली आहे, जळमटं झाली आहे, गळतीमुळे ओलही आली आहे. मग या परिस्थितीत मी काय बदल करू शकते? तिने विचार केला आणि लगोलग काचा काढून स्वच्छ धुतल्या, जळमटं काढली. गवंड्याला बोलावून घेतलं. त्यानं बाहेरून काही काम केलं. भिंतीवरून ओघळत येणाऱ्या पाण्याला बाजूच्या दिशेनं वाट करून दिली. बाथरूममधली गळती थांबली, खिडकी स्वच्छ झाली, बाथरूमही स्वच्छ झालं आणि प्रसन्न वाटलं. श्रोते हो, या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या उदाहरणाचा तात्पर्य दाखल जो विचार येतो तो असा की मनात तयार होणारे विकल्प, मनात येणाऱ्या द्विधा सोडा आणि एक पर्याय निवडा जो आपल्यासाठी आणि इतरांसाठीही हितकर असेल, इतरांना तो त्रासदायक ठरणारा नसेल.
असा विचार करून आपल्या मनाला वळवा आणि त्यावर कृती करा. यश बघा तुमचंच आहे. अपूर्ण कामं पूर्ण केल्यानंतर ताण नाहीसा होतो, प्रसन्नता येते. स्वतःच्या आणि इतरांच्याही हिताचा विचार करून घेतलेले निर्णय आपल्याला कायमच समाधान देणारे ठरतात आणि ते योग्य असतात. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन शांत असायला हवं, स्थिर असायला हवं आणि प्रसन्न असायला हवं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.